मी भाषणाचा का उल्लेख केला तुम्हाला थोडंफार कळलं असेल. तुमची शैली ती महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली कारण ती शैली आबांची होती. आबा बोलतात असे खूप जण म्हणले की आबांची शैली, म्हणून तुम्हाला मी भाषणाचा उल्लेख केला. तर ही शैली आपोआप आली का स्वतः क्रिएट केली? आबा ज्यावेळेस गेले त्यावेळेस बातमी कशी कळाली तुम्हाला? मी राजकारणात बरं बोलावं लागतं का खरं बोलावं लागतं? राजकारणामध्ये आता पक्षफुटी मोठी झाली, काय काय लोक बंड म्हणतात. तर मला सांगा, तुम्हाला ऑफर आली का? कशाला या पक्षात आहे, आमच्या पक्षात आहे, असे ऑफर काहीतरी आले असतील ना? विरोधकांचा असा आरोप आहे 35 वर्ष सत्ता एका घरात होती तरी विकास का झाला? की एकाच घरात वारंवार सत्ता होते, म्हणजे आता सो पॉप्युलर वर्ड आहे नेपोटिझम. तर तुमचं एकंदरीत व्यक्तिमत्व पाहिलं तर पॉझिटिव्ह आहे. तर मला आता मी काय काय नावं घेईन त्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगायच्या. पहिल्यांदा शरद पवार साहेब, पॉझिटिव्ह गोष्टी. उद्धव ठाकरे साहेब, जयंत पाटील साहेब, अजितदादांचं शेवटचं संजय काकांच्यातली पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. मित्रांनो, एक विशेष मुलाखत, आणि या मुलाखतीची मागणी महाराष्ट्रातून येत होते. मित्रांनो, माझ्यासोबत आहेत राजकारणात तरुण चेहरा म्हणून महाराष्ट्र पाहतो, अर्थातच रोहितदादा पाटील. विचारूया त्यांना. बरेचसे प्रश्न आहेत, बऱ्याचशा गोष्टी घेऊन आले. पहिल्यांदा नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमच्या माध्यमातून आपल्या सबस्क्रायबर्सपर्यंत आणि महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत जाण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो. आता किती सभा वगैरे चालू आहेत किंवा काय, कशा पद्धतीने प्रचार चालू आहे? सध्या गाव टू गाव फिरत लोकांच्या भेटीगाठी चालू आहेत. अजून औपचारिक असा दौरा चालू केलेला नाहीये, पण उद्या आमचा प्रचार शुभारंभ आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये जात सभा घेण्याचा निर्णय आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. एकूण निवडणूक लोकांनी हातात घेतलेलं चित्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की आपण गेल्या 5 वर्षामध्ये जे काम करू शकलेलो आहे त्याचा प्रभाव लोकांच्यावरती आहे. आणि चांगलं काय वाईट काय इतपत समजण्या इतपत सुज्ञ मतदार माझ्या मतदारसंघामध्ये राहतो. त्यामुळे आपल्या मतदारसंघातली लोक आपल्याबरोबर उभी राहतील हा विश्वास मला आहे. बरं, आता तुम्ही एकदम तरुण आहे. पहिल्यांदा काय गोष्टी सांगा, तुमचं शिक्षण किती, नक्की कुठं कॉलेज कुठे गेलं काय? मी ग्रॅज्युएशन मुंबईला केलं. म्हणजे 1ली ते 4थी सावळजला होतो. 5वी ते 10वी मी पन्हाळ्याला हॉस्टेलला होतो. 11वी 12वी संजय गोडावतला केली आणि त्याच्यानंतर NPATच्या माध्यमातून मुंबईला NMIMSला ॲडमिशन मिळालं. तिथं ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यानंतर डबल ग्रॅज्युएशनसाठी लॉ मी आता करतोय. लॉचं 3रं वर्ष चालू आहे. बरं, असा एकंदरीत शैक्षणिक प्रवास आहे. बरं, आता थोडा राजकीय प्रवासाकडे जाऊया. घरात पार्श्वभूमी खूप मोठा, आपण म्हणू वारसा. तर हे राजकारणात आपण यावं हे तुम्ही ठरवलं का आणलं गेलं? त्याचं झालं असं की आबा गेले त्यावेळेस माझं वय साधारण 15 वर्ष होतं. मी 10वीत होतो. 10वीची परीक्षा झाली, 11वीत ॲडमिशन घेतलं. ऑगस्ट महिन्यामध्ये बाजार समितीची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान थोडंसं टफ वातावरण होतं. त्याच्यापूर्वी आबा गेल्या अनेक कार्यकर्त्यांचा संच सोडून गेलेला होता. थोडंसं राजकीय अनास्था फार मोठ्या प्रमाणात होती. गट कुठंतरी मोकळा होतोय की काय, किंबहुना आबांचं घर आता राजकारणात टिकतंय का नाही अशा चर्चा पूर्ण मतदारसंघात चालू होत्या. आईला सर्व लोकांनी बिनविरोध पोटनिवडणुकीच्या माध्यमातून निवडून दिलं होतं. आता असं असताना ज्यावेळेस बाजार समितीची निवडणूक लागली, फार टोकाचा संघर्ष झाला. मी, माझी बहीण, आई, माझी चुलते आणि काही आपले कार्यकर्ते एकत्रितपणाने एका मंगल कार्यालयामध्ये बंद होतो. बाहेरून पत्र्यावरती पाऊस जसा पडतो तशी दगडं पडत होती आणि तसा आवाज येत होता. त्या दिवशी भीती मोडली. बरं, आणि दुसरी गोष्ट अशी झाली की आईला आपल्या मदत झाली पाहिजे. तिला लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स म्हणजे फिरताना
फार फिरता येत नाही, बरोबर. थोडंसं तब्येतीची अनेक कारणं होती. असं असताना आपला कुठेतरी मदतीचा हात झाला पाहिजे, तिचा भार हलका झाला पाहिजे या अँगलने फिरायला चालू केलं. फिरत असताना लोकांचे प्रश्न आल्यावर ते सोडवायसाठी प्रयत्न करू लागलो. आवड निर्माण झाली आणि आज मी मतदारसंघामध्ये चांगलं काम करू शकलेलो आहे. राजकारण हे आवडीशिवाय होऊ शकत नाही आणि आवड असल्याशिवाय इतका वेळ मी देऊ शकत नाही. त्यामुळे आज चांगल्या पद्धतीने लोकांच्या मध्ये जाऊ शकलो, लोकांसाठी काम करू शकलो. किंबहुना एखाद्या वेळेला सुखाच्या कुठल्या प्रसंगामध्ये नसतो, पण दुःखाच्या प्रसंगामध्ये आम्ही लोकांच्या मध्ये आहे. आणि कुठल्याही प्रसंगामध्ये, मग ते नॅचरल कॅलेमिटी असेल किंवा मानवनिर्मित असेल, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांच्या मध्ये राहायची आवड निर्माण झाली आणि तसा राजकारणातला प्रवास होत गेला. तुमच्या बोलण्यावरून वाटतंय परिपक्व राजकारणी बोलतोय. ज्यावेळेस पहिल्यांदा गेला आणि भाषण, सगळ्यात म्हणजे राजकारणात असतं भाषण करणं, आणि हे एवढी पूर्ण तुम्हाला गरज दिसली, तर पहिल्यांदा भाषण कधी केलं? मला आठवतंय, नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तासगावच्या मी भाषण केलं होतं. मला त्यावेळेला मी तासगाव शहरामध्ये घर टू घर फिरलो होतो, थोडासा प्रचार केला होता. भाषणाची संधी मिळाली. भाषणाची संधी मिळाल्यानंतर मी माझ्या भावना व्यक्त करत होतो आणि मला माहित नव्हतं मी किती वेळ बोललोय. परत भाषण संपल्यानंतर मला कळलं की मी 35 मिनिटं बोललो होतो. सुरुवातीला थोडीशी भीती वाटायची. डायस मी जोरात घट्ट पकडायचो, हात थरथरायचे. मला आठवतंय, मी 1ली ते 4थी जेवढ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग घेतला, तिथं मला पहिला नंबर मिळालेला आहे सावळत सारख्या ठिकाणी, किंवा अनेक ठिकाणी मी स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. 5वीला मी ज्यावेळेस पन्हाळ्याला शिकायला गेलो, त्यावेळेस भाषणाची सवय सुटली. 9वी मध्ये असताना इलोक्युशन हे म्हणायचे त्याला, तिथं स्पीच कॉम्पिटिशन मध्ये सहभाग घेतल्यानंतर मी ज्यावेळेस भाषण करायला गेलो, माझे पाय थरथरायला लागले, हात थरथरायला लागले. त्यावेळेस रिअलाइज झालं की आता भाषणाची सवय तुटलेली आहे, ही निर्माण करावी लागेल आणि त्यासाठी वाचावं लागेल, कारण की वाचनाशिवाय ते होऊ शकत नाही. त्यामुळं वाचायची आवड लागली. आपलं मत परखडपणे व्यक्त करण्याची भूमिका आपली असली पाहिजे असं वाटायला लागलं. ती अगदी एखादं मत व्यक्त करायचं असेल तर बेंबीच्या देठापासून आपण बोललं पाहिजे असं वाटायला लागलं. आणि मग त्याच्यानंतर अनेक लोकांच्या बाबतीत ज्यावेळेस वाचत गेलो, त्यावेळेस बोलण्यामध्ये सुद्धा थोडीफार धार येऊ शकली आणि लोकांचे प्रश्न आपल्याला मांडायचे. त्यामुळे लोकांचे प्रश्न मांडत असताना त्या पद्धतीची भूमिका ही आपली असली पाहिजे, किंबहुना तो घटक आपण नाही समजून बोललो तर आपण लोकांशी कनेक्ट होऊ शकतो असं मला वाटलं. मी भाषणाचा का उल्लेख केला तुम्हाला थोडंफार कळलं असेल. तुमची शैली ती महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली, कारण ती शैली आबांची होती. आबा बोलतात असे खूप जण म्हणले की आबांची शैली, म्हणून तुम्हाला मी भाषणाचा उल्लेख केला. तर ही शैली आपोआप आली का स्वतः क्रिएट केली? नाही, आता मी लहानपणापासून फार कमी लोकांची भाषणं ऐकलेली आहेत. त्यामध्ये प्रमोद महाजन साहेब आहेत, त्यामध्ये आबा आहेत, त्यामध्ये सुरुवातीच्या काळात मी आवड होती राज ठाकरे साहेबांची भाषणं आजही ऐकतो. बाळासाहेब ठाकरेंची मी अनेक भाषणं ऐकलेली आहेत. आता उपजत जी शैली आहे ती मला जे वाटते ते माझ्या शैलीत बोललो आणि ते लोकांनी आबांशी रिलेट केलं. आता बरेच लोक म्हणतात की नाटक करतोय, तर नाटक जर करत असतो तर ते थोड्या काळापुरतं होऊ शकलं असतं, सातत्यानं नाटक होऊ शकत नाही. आज आबा जाऊन 9 वर्ष झाले, मी गेली 9 वर्ष झालं लोकांच्या समोर जाऊन माझं मत व्यक्त करतोय आणि माझी मत व्यक्त करण्याची पद्धतच जर ही असेल तर कुणाला दुमत असण्याचं काही कारण नाही. किंबहुना मी समाजाचं प्रतिबिंब माझ्या बोलण्यातून नेहमी मांडत आलेलो आहे, त्यामुळे मी लोकांच्या मनामध्ये जाऊ शकतोय. बरं, तुम्ही सांगितलं वाचन केलं ह्या दरम्यान, राजकीय वाचन केलं का कशा पद्धतीने का? सर्व मला सगळंच वाचायला आवडतं. मी सध्या झुंज नावाचं पुस्तक वाचतोय, इंग्लिश लिटरेचर पण वाचतोय. झुंज हे होळकरांच्या म्हणजे अहिल्यादेवींच्या निधनानंतर होळकरशाहीच्या बाबतीतची सगळी माहिती त्यामध्ये लिहिलेली आहे. मग त्यामध्ये सगळा दान धर्म कसा झाला तिथपासून एकूण राज्याची पडझड कशी झाली आणि पुन्हा राज्य उभा करण्यासाठी कशा पद्धतीनं राजकारण झालं हे सगळं वाचायला सध्या मिळते. पण मी वाचन सगळं करतो. ऐतिहासिक वाचायला आवडतं, लोकांच्या बाबतीत वाचायला आवडतं, म्हणजे ऑटोबायोग्राफीज वाचतो. प्रभावित झालेल्या अनेक ऑटोबायोग्राफीज आहेत, बायोग्राफीज आहेत.
सजेस्ट करा एखादी माध्यमातून कुठली. आता राजकारणामध्ये जे येऊ इच्छितात फार लांब जाण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय सुद्धा अनेक लोक आहेत, आपल्यातले सुद्धा अनेक लोक आहेत. आदरणीय चव्हाण साहेबांची कृष्णाकाठ असेल ती वाचण्यासारखी आहे. महात्मा गांधींची ऑटोबायोग्राफी वाचण्यासारखी आहे. नेल्सन मंडेला यांची वाचण्यासारखी आहे. मार्टिन लुथर किंग त्यांची वाचण्यासारखी आहे. अशा अनेक लोक आहेत ज्यांच्या बाबतीत वाचलं तर खरंच त्यांच्याकडून आपण काहीतरी आदर्श घेतला पाहिजे असं वाटतं. तो आदर्श या पुढच्या काळात निर्माण झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नेहमी मुलाखत घेत असताना मी गप्पा घेत असतो. आता हे झालं थोडं राजकीय, आपण म्हणू जसं सभेत बोलता तसं तुम्ही आत्ता काही गोष्टी सांगितल्या. तर मला खरं सांगा, सभेत बोलताना स्क्रिप्ट असते का मनानं? आणि हे एकदम ग्रामीण भागातील प्रश्न आहे, नेहमीच खरं बोलायला लागतं का आश्वासन द्यावं लागतं? नाही, सुरुवातीला मी ज्यावेळेस भाषण करायचो मला थोडंसं एका कागदावरती पॉईंट लिहावे लागायचे. आणि ते लिहायचं कारण असं असायचं की परत पॉईंट लिहून सुद्धा अनेक पॉईंट मिस झालेत असं मला परत जाणवायचं. पण हे बरेच वर्ष चाललं की पॉईंट लिहून सुद्धा पॉईंट मिस होतात. सराव असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत. पण त्याच्यानंतर एक एक पॉईंट कव्हर व्हायला लागले. त्याच्यानंतर एक सवय आता अशी लागली की एकदा आपल्याला काय बोलायचं हे ठरलं तर कुठल्या विषयाला अनुसरून काय काय माहिती गोळा करायची आहे याच्या बाबतीतची माहिती मी गोळा करून ठेवलेली असते. मला वाचनाची आवड असल्यामुळे थोडंसं त्याचाही संग्रह माझ्याकडे नेहमी असतो. आणि मग एखादं स्ट्रक्चर ठरलं तर ते मनामध्ये पक्क बसलेलं असतं आणि त्या पद्धतीने होतं. आता चिठ्ठीची गरज नाही, मी चिठ्ठीची नाही म्हणत, पण एखाद्या वेळेस झालंय का असं की आपल्याला माहित असतं, मी बहुतांशी पॉलिटिकल लोकांना हा प्रश्न विचारतो की आपल्याला माहित असतं होणार नाही ना, आश्वासन द्यावे लागतं, तर असं झालंय का? जे होणार नाही आता किंबहुना माझ्या वयाला अनुसरून ते अपेक्षित नाही. कारण युथ म्हणून किंवा अलीकडच्या काळातली तरुण पिढी म्हणून आपल्याकडून व्यक्त केल्या जाणाऱ्या अपेक्षा या फार वेगळ्या आहेत. आणि मला ज्यांचा वारसा लाभलेला आहे त्यांचं कामही मोठं आहे आणि त्यांनी केलेलं कर्तृत्व, त्यांचं कार्य हे फार मोठं आहे. असं असताना माझ्याकडून काय अपेक्षा केल्या जातात किंवा केल्या जाऊ शकतात याची कल्पना मला आहे. त्यामुळं जे होऊ शकतं, आता मला पुढच्या 5 वर्षात काम काय करायचं आहे त्याचा पाया आत्ता आम्ही घालून ठेवलेला आहे. मला पुढच्या 5 वर्षात जे करायचं आहे ते आपण करणार आहे. पण जे होणार नाही, उगाच आवाच्या सवा बोलण्यामध्ये काही अर्थ नसतो. कारण परतच्या पुढच्या काळामध्ये त्याला आपल्याला उत्तरं द्यावी लागतात. त्यामुळं ती उत्तरं द्यायला लागू नयेत याची काळजी आम्ही घेतलेली आहे. आणि जे होऊ शकतं, जे लोकांना अपेक्षित आहे आणि जे लोकांच्या हिताचा अभिप्रेत आहे अशा गोष्टी आम्ही करतोय. राजकारणात बरं बोलावं लागतं का खरं बोलावं लागतं? राजकारणामध्ये कसं बोलायचं? राजकारणामध्ये काही ठिकाणी बरं बोलावं लागतं आणि सगळ्या ठिकाणी खरं बोलावं लागतं. बरं. आता तुमचे मित्र असतील, आता तुम्ही एज्युकेशन घेतलं सगळे, तर त्यांच्यासाठी रोहित अजून आहे का? म्हणजे रोहितच आहे का राजकीय दृष्टी आता तरुण एक चेहरा झालेला आहे? म्हणजे ते कॉलेजचे दिवस मिस करताय का? नाही, मी त्यांच्यासाठी रोहितच आहे. मुळात माझे जे कॉलेजचे आणि शाळेतले मित्र मला मिळालेले आहेत, सुदैवानं सर्कल फार चांगला मिळाला. आपण कुठल्या सर्कलमध्ये राहतो यावरून आपण घडत असतो. आणि जो सर्कल मिळाला तो सर्कल इतका चांगला मिळाला की आज सुद्धा एखादी कुठली चूक होत असेल तर ते हक्कानं सांगतात. आणि ते मित्र म्हणूनच माझ्याकडे बघतात आणि मित्राकडून काय अपेक्षा त्याच त्यांच्या असतात. आमच्या कधी राजकीय विषय होत नाही. किंबहुना आता निवडणूक लागली आहे, ते सगळे माझा अर्ज भरायला आले, प्रचाराला येतील, पण या व्यतिरिक्त माझ्या कुठल्या राजकीय गोष्टीमध्ये त्यांचा इंटरफेरन्स नसतो. पण मदत तर मागत असणार ना? आपला मित्र आता एवढा महाराष्ट्राभर प्रसिद्ध झालेला, त्यांनी मागायची गरजच घेऊन नाही. द्या पुढचे, आता काहीतरी येत असेल. त्यांनी मागायची कधी गरजच नाही. एखादी गोष्ट सहज बोलताना जाणवली तरी ते मी करून देतो. मला त्यांनी काही मागायची गरज नाही. आपण ही चर्चा करतोय रोहित दादा, आता काय काय विषय बोललंच पाहिजे. काय जर मतदान प्रक्रिया तुम्ही बघितली तर सगळ्यात आता कळीचा मुद्दा आहे की उदासीनता आहे. म्हणजे राजकारण नको झालं, स्पेशली तरुण पिढी तो दिवस सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करायला लागली आणि नको वाटते. म्हणजे सगळी राजकारणी एकसारखे, मध्ये पक्षफुटी बी झाली, त्यामुळे एक उदासीनता आलेलं आहे. तर तुम्हाला आशेचं किरण काय वाटतं? आता आपल्याला एक सांगतो की राजकारणाकडे जर आपण याच दृष्टिकोनातून बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये
राजकारण हा बदमाशांसाठी अड्डा होऊन जाईल. चांगली लोक राजकारणामध्ये आली पाहिजेत, चांगल्या लोकांनी राजकारण केलं पाहिजे, ही भूमिका आपल्याला समोर ठेवावी लागेल. त्याचं कारण असं आहे की समाजामध्ये राजकारणाच्या माध्यमातून अनेक धोरणं ठरतात आणि धोरणं ठरवणारी माणसं धोरणात्मक दृष्टिकोनातून तितकी प्रगल्भ असली पाहिजेत. आता काम करत असताना आज राजकारणाची पातळी ज्या पातळीला गेलेली आहे, ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलेलं आहे, समाजामध्ये ते बघितल्यानंतर राजकारणाच्या बाबतीत अनास्था वाढलेली आहे. पण मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये तरुण पिढी जशी जशी राजकारणामध्ये येईल त्यावेळेस या बाबतीतचे सगळे गैरसमज दूर होतील आणि राजकारणामध्ये उद्याच्या भविष्यामध्ये चांगली पिढी निर्माण होईल. आता थोडासा उल्लेख केला पक्षफुटी. आता पक्षफुटी मोठी झाली, काय काय लोक बंड म्हणतात. तर मला सांगा, तुम्हाला ऑफर आली का, कशाला ह्या पक्षात आहे, आमच्या पक्षात आहे, अशी ऑफर काहीतरी आली असेल ना? पक्षफुटीनंतर 2 तारखेला ज्यावेळेस पक्ष फुटला, 2 तारखेला संध्याकाळी आम्ही कार्यकर्त्यांनी सर्वांनी निर्णय घेतला की पवार साहेबांनी आबांना जडणघडणीमध्ये जो वाटा उचललेला आहे, पवार साहेबांनी जो वाटा तासगाव कोटेमंकाळ मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांसाठी उचललेला आहे, या महाराष्ट्रातले उचललेला आहे, त्याप्रती आपण काहीतरी देणं लागतो आणि या अडचणीच्या काळात आपल्याला पवार साहेबांना सोडून चालणार नाही, ही भूमिका आम्ही सर्वांनी मांडली. 3 तारखेला आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी स्तरावरती कराडला पवार साहेब येणार होते. तिथं मतदारसंघातले 2000 कार्यकर्ते घेऊन आम्ही गेलो होतो आणि तिथं जाऊन आम्ही त्या दिवशी स्पष्ट भूमिका मांडली. आता त्याच्यानंतर अनेक लोकांनी ऑफर्स दिल्या. मतदारसंघातली कामं होत नव्हती, त्या कामाच्या बाबतीत अनेक लोकांनी सांगितलं की काम करून देतो किंवा काम व्हायचं असेल तरी पक्षात यावं लागेल. मतदारसंघामध्ये 2 वर्ष झालं निधी कुठला दिला गेला नाही. आता आजपर्यंत ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती की विरोधी पक्षातल्या आमदारांना अगदी सावत्र भावाची वागणूक कधी मिळत नव्हती, पण तशा पद्धतीची वागणूक दिली गेली. पण याच्या विरोधात लोकांना राग आहे, चीड निर्माण झालेली आहे आणि मला विश्वास आहे की या विधानसभेमध्ये या वृत्तीला, या प्रवृत्तीला हे उत्तर देतील. बरं, पक्षफुटी झाली त्याच्यानंतरचा काळ, कारण काय तुम्हाला राजकीय वारसा आहे, तर तुमच्या जवळचीच माणसं काय काय वेगळ्या पक्षात गेली असणार, तर त्यावेळेस अवघड होते का? कारण आपल्या जवळची माणसं पूर्ण त्या पक्षात जातात, तर एक प्रकारचं तुम्ही राजकारणात नवीन असतात, तर हे मोठं संकट तुमच्या पुढं होतं, तर ते कशा पद्धतीने बघितलं त्या संकटाकडे? आता विचारधारावरती आधारित असलेलं राजकारण आपण सर्वजण करतोय आणि या महाराष्ट्रानं आतापर्यंत बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं जर कोण विचारधारा बदलून जात असेल तर त्याचा फारसा विचार न करणे हेच हिताचं असतं. आपल्या विचारधारेच्या माध्यमातून एक बळकट फळे आपण निर्माण कशी करू शकतो यावर मी अधिक लक्ष दिलेलं आहे. मी कोण सोडून चाललेलं आहे याच्यावरती फारसं कधी लक्ष दिलेलं नाही. सोडून गेल्यानंतर नवीन फळे निर्माण करण्यात मला फार म्हणजे आबा गेल्यानंतर आम्ही ते कार्य करू शकलो. आबांचे अनेक लोक आपल्या बरोबर होते, त्यांच्या आशीर्वादाने ते करू शकलो. आणि विचारधारेला जो सोडून जाईल त्याच्यानंतर नवीन विचारधारा म्हणजे विचारधारेवरती काम करणारे नवीन फळे निर्माण करणे अधिक सुखाची गोष्ट आहे. तुमच्या प्रत्येक वाक्यात आबांचा उल्लेख होत आहे. आबांविषयी भरपूर किस्से आहेत, स्पेशली असे आहेत की ज्या वेळेस ते मिनिस्टर झाले त्यावेळेस त्यांची आई रानात काम करत होती. हे सत्य काय झालेलं आहे? ती नाही, माझी आजी म्हणजे आम्ही आजीला आई म्हणतो अजून, म्हणजे लहानपणापासून ती सवय आहे. आई अजून शेतात जाते. आमची द्राक्षाची शेती आहे, ऊस लावलेला आहे, कांदा लावलेला आहे, घरच्या पुरतं गहू वगैरे सुद्धा लावलेला आहे. आता ही जी भावना आहे सुरुवातीची, घरात मध्ये आपलं बेस कधी सोडला नाही पाहिजे, आपलं बेसिक कधी सोडलं नाही पाहिजे, यावरती आम्ही सुरुवातीपासून काम केलेलं आहे. अगदी घरच्यांनी त्या पद्धतीचं संस्कार आमच्यावरती करण्याचं काम केलेलं आहे. आता ज्यावेळेस आबा मंत्री झाले त्यावेळेस घरचे गावाकडेच होते, आई शेतात होती आणि तेच चित्र होतं आणि त्यामुळं तशी परिस्थिती कधी निर्माण झाली नाही. आज सुद्धा जमिनीपासून कोण थोडंसं 1-2 फूट वर चाललंय असं वाटलं तर घरातले खाली ओढतात आणि जमिनीवर आणतात. त्यामुळं घडणारा जसा असावं लागतो तशी घडवणारी माणसं सुद्धा असावी लागतात. किंबहुना सभोवतालची जी आबांनी तयार केलेली लोक आहेत ती सुद्धा त्याच विचारांची आहेत आणि इतकी चांगली लोक जवळ असल्यामुळे घडायला कधी अडचण आली नाही. आणि येत्या काळामध्ये या सगळ्यांच्या कष्टाला न्याय मिळेल अशा पद्धतीचं काम मी करणार आहे.
एवढं मंत्री पद मोठं होतं आबांकडं, गृहमंत्री महाराष्ट्राचे, उपमुख्यमंत्रीपर्यंत त्यांची पूर्ण मजल गेलेली आहे. तर त्या पदाचा तुम्ही फायदा घेतलाय का कधी? ज्यावेळेस आबांना मंत्रिपद मिळालं होतं त्यावेळेस माझा जन्म झाला होता आणि मी 10वीत असताना आबा गेले. त्यामुळं तसं कोणाला कधी सांगायची वेळ आली नाही, मुळात तसं कधी कोणाला सांगू वाटलं नाही. कारण ते सांगण्यामध्ये म्हणजे मला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ऐकायला मिळतं की कोणतरी मी मी तो आहे असं सांगतायत आणि त्याच्यामुळे कदाचित राजकारणात असणाऱ्या घटकांची मुलं फार बदनाम झालेली आहेत. पण मला त्याची कधी गरज वाटली नाही. आपण स्वकर्तृत्वावरती उभारलं पाहिजे असं सगळ्यांचं सुरुवातीपासून मत होतं. आबांचीही ती इच्छा होती. आबांनाही आम्ही त्यांचं नाव कुठं घेतलेलं आवडलं नसतं. म्हणजे नाव घेण्याचे जसे मेरिट आहेत तसे डिमेरिटही अनेक आहेत. हे ओळखून आमचं संबंध कुटुंब काम करते. पण स्वकर्तृत्वावरती उभा राहत आपण काम केलं पाहिजे. त्यामुळं मला चुकीच्या ठिकाणी आबांचं नाव कधी घेऊ वाटलं नाही. बरं. आबा ज्यावेळेस गेले त्यावेळेस बातमी कशी कळाली तुम्हाला? मी शाळेमध्ये होतो. माझे संध्याकाळी 6 वाजता अभ्यासाला शाळेत जायचं असायचं. स्पोर्ट्स खेळून आलो. मी 9 तारखेला आबांना बघून आलो होतो. 9 तारखेनंतर 14 तारखेला आबा सिरियस आहेत असं माहीत होतं. पण वडिलांच्या बाबतीत वाईटात वाईट तसा विचार मनामध्ये येऊ शकत नाही आणि ते बरी होतील अशी अपेक्षा होती. 14 तारखेला शाळेमध्ये एक कार्यक्रम होता. 16 तारखेला ज्यावेळेस हे घडलं, 15 तारखेला त्यावेळेस स्पोर्ट्स खेळून आम्ही आलो होतो. आवरून अभ्यासाला जायचं म्हणून माझ्या सगळ्या मित्रांना कळालं होतं. मी आणि माझा भाऊ आम्हाला दोघांनाच ते माहीत नव्हतं. सगळे मित्र एकत्र आले होते. सगळं हॉस्टेल एकत्र आलं होतं. आमचे प्रिन्सिपल सगळे शिक्षक वगैरे एकत्र आले होते आणि त्यांनी समजवायचा प्रयत्न केला. मनामध्ये आलं नाही की असं काही झालं असेल. आणि कोल्हापूरला माझे चुलते राहतात, तिथं सगळे आत्या वगैरे होते. मला असं सांगितलं होतं की दहिवडीचे म्हणजे नातलगांमधल्या कोणी आजी गेलेले आहेत असं सांगितलं होतं. त्यामुळं तसं मनामध्ये काही आलं नाही. पण कोल्हापुरात एवढी माणसं तिकडची आजी गेल्यानंतर का जमलेत असं तोही प्रश्न मनामध्ये आला नाही. मी ज्यावेळेस माझ्या आत्यांकडे गेलो, तिने कुशीत घेत माझा सोन्यासारखा भाऊ गेला हे जे वाक्य मला अजून आठवतंय. तिने पहिलं वाक्य ते वापरलं त्यावेळेस मला ते लक्षामध्ये आलं. पण मला माझे दोन्ही भाऊ आहेत, ते दोन्ही भाऊ इतके खंबीर आहेत. त्या दोघांनी मला त्या क्षणापासून सावरण्याचं काम केलेलं आहे. आणि मला माझ्या मोठ्या भावाने त्यावेळेस सांगितलं की आज ही आजूबाजूला जी गर्दी दिसते ती कदाचित उद्या नसेल. त्यामुळे आपल्याला सक्षमपणे उभं राहावं लागेल. त्यामुळं तो एक संदेश मनामध्ये पहिल्यापासून बसलेला आहे. आज पुन्हा त्या आठवणी नकोत असं कधी कधी वाटतं. पण त्या आठवणी तुम्ही म्हणताय नकोत, पण आबांचा वारसा मात्र तुम्हाला क्षणोक्षणी प्रत्येक ठिकाणी जबाबदारीचा वारसा आहे. आबांचा वारसदार असणं किंबहुना रक्ताचा वारसदार असणं हे फार जबाबदारीचं काम आहे. ज्या अपेक्षा संबंध महाराष्ट्राला आबांकडून होत्या त्या अपेक्षांमध्ये आज मला मोडलं जातंय. आणि मी निश्चितपणाने एक विश्वास देऊ इच्छितो की आबांनी ज्या पद्धतीनं काम केलं, काकणभर का होईना मी चांगलं काम येत्या काळामध्ये करून दाखवेन. तुमची टीम नक्की किती माणसांची? तुम्ही सांगितलात किस्सा सांगितला, राजकारणात आला पहिल्यांदाही सांगितलं, त्याच्यानंतर आबांची सगळी टीम तुमच्यावर काम करते का तुम्ही काय काय ऍड केलेत, कशा पद्धतीनं ही बघतं काय? कारण एवढ्या कमी वयात हे सगळं राजकारण पूर्ण हँडल करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही माझ्याबरोबर जे सहकारी काम करतात ते सहकारी आम्ही सर्वांनी मिळून तयार केलेले आहेत. आणि हे काय आज पक्षानं लगेच उमेदवारी दिली मी उमेदवार म्हणून उभा राहिलोय असं नाहीये. यासाठी गेली 8 वर्ष मी मतदारसंघात फिरलोय. आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारसंघात कष्ट घेतले आणि ते कष्ट घेत असताना आपण उद्याच्या काळामध्ये चांगलं काम केलं पाहिजे ही भावना आमच्या सर्वांची होती. त्या भावनेने एकत्र आलेली काही मंडळी आहेत. त्यामुळं जेवढ्या डेडिकेशनने मी काम करतोय तेवढ्या डेडिकेशनने तीही काम करतात आणि त्यांच्यामुळे हे सगळं आपण उभा करू शकलेलं. आता काय काय थेट प्रश्न आणि हे विचारलं पाहिजेत. आता विरोधकांचा असा आरोप आहे 35 वर्ष सत्ता एका घरात होती तरी विकास का झाला नाही. आता 35 वर्षांचा हिशोब हे कसा घालतायत मला माहीत नाही. 1990ची निवडणूक ही अत्यंत संघर्षात्मक झाली. 95ची निवडणूक अत्यंत संघर्षात्मक झाली.
99ची निवडणूक अत्यंत संघर्षात्मक झाली, 2004ची निवडणूक अत्यंत संघर्षात्मक झाली. 35 वर्षाचा ज्यावेळेस हा प्रश्न मला करतायत, 35 वर्ष सातत्याने हीच लोक आमच्या विरोधात होते. आता 35 वर्ष सातत्याने लोक आम्हाला स्वीकारतायत आणि यांना नाकारतायत. आता यांना का नाकारतायत हा प्रश्न मला खरं तर यांना विचारायचा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की 35 वर्षामध्ये या मतदारसंघातली अनेक कामं मी तुम्हाला सांगू शकतो. सुरुवातीला जर हा मतदारसंघ तुम्ही बघितला तर दुष्काळी यादीमध्ये 1 नंबरला नाव असणाऱ्या मतदारसंघांमध्ये तासगावचं नाव घेतलं जायचं, कवठेमंकाळ तालुक्याचं नाव घेतलं जायचं. आता दुष्काळी ओळख पुसणं हे पहिलं काम आहे. कृष्णेचं पाणी इथून लांब आहे. कृष्णेचं पाणी आणणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. आबांची सबंध कारकीर्द मंत्रिपदाची हे ताकदीनं पाणी आणण्यासाठी गेली आणि आबांनी ते पाणी आणून दाखवलं. या मतदारसंघामध्ये टेंभू, आरफळ, विसापूरपुंदी, म्हैसाळ, ताकारी या योजना यशस्वीपणे प्रभावीपणाने राबवून दाखवल्या. आता एखाद्या मतदारसंघामध्ये पाण्याच्या एवढ्या स्कीम तुम्ही कुठेही शोधून दाखवा, आपल्याला सापडणार नाहीत. पण तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघाला या सगळ्या योजनांचं पाणी देण्याचं काम आबांनी केलं. आता ज्या गावामध्ये राहून हे विरोधक आरोप करतात की 35 वर्ष काय केलं, त्या गावाला सुद्धा पाणी आबांनी दिलेलं आहे. त्यांच्या गावामध्ये सुद्धा अनेक कामं आबांनी केलेली आहेत. आबांच्या नंतर सुमनताईंनी केलेली आहेत. 10 वर्ष हेही खासदार होते, 5 वर्ष हेही आमदार होते. आता 5 वर्ष आमदार असताना यांनी काय कामं केली आणि 10 वर्ष तर देशातल्याच नव्हे तर जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे खासदार होते. चांगलं काम हे करू शकले असते, पण प्रश्न मांडण्याच्या बाबतीमध्ये त्यांचं कुठं नाव नाही, निधी खर्च करण्याच्या बाबतीमध्ये त्यांचं कुठं नाव नाही. नापास खासदारांच्या यादीमध्ये आमच्या सांगली जिल्ह्याच्या खासदारांचं नाव येणं हे सबंध सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत दुर्दैवाचा क्षण होता, मान खाली घालणारा क्षण होता. आणि असं असताना संधी इथल्याच मतदारसंघातल्या लोकांनी यांना सुद्धा दिली होती, पण ते त्या संधीचं सोनं करू शकले नाहीत. आज अमोलजी कोल्हे आमचे खासदार आहेत. खासदार म्हणून काम करत असताना किती हजार कोटींचा निधी त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये आणलाय. आज धनंजय महाडिक साहेब पूर्वी कोल्हापूरला काम करायचे, त्याच्यानंतर आता शाहू महाराज कोल्हापूरला काम करतात. किती हजार कोटींचा निधी त्यांनी आणलेला आहे. पण इथं मात्र कुठलंही शाश्वत काम न करता गडकरी साहेबांनी जे रस्ते केले ते रस्ते आम्ही आमच्या प्रयत्नातून केले असं जर ही मंडळी सांगत असतील तर मात्र कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे. 35 वर्षात आम्ही काय केलं यात हे विचारायचा नैतिक अधिकार यांना आहे का? आता बसस्टँड कुठेतरी लोखंडी उभं केलं, ज्या बसस्टँडचं एस्टिमेट काढलं तर साधारण 1,00,000-1,15 लाख येईल, पण त्याला 3-3, 4-4 लाख रुपये खर्च दाखवायचा, 5-5 लाख रुपये खर्च दाखवायचा. ही अखंड यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीतली कामं. तर 35 वर्षात आम्ही काय केलं हे विचारायचा नैतिक अधिकार यांना आहे का? म्हणजे हा सवाल मला त्यांना करायचा आहे. आणि आपण मतदारसंघामध्ये काम करू शकलो, आम्ही मतदारसंघामध्ये कामं केली म्हणून एवढ्या वर्ष सातत्याने इथल्या लोकांनी आम्हाला स्वीकारायची भूमिका घेतली. तुम्ही काम करू शकला नाही, सातत्याने संधी देऊन तुम्ही फक्त स्वतः मोठे झालात, स्वतःचे कार्यकर्ते लहान राहिले, ज्या लोकांनी यांच्यावरती विश्वास ठेवला ती लोक लहान राहिली. पण लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी स्वतःचे प्रश्न सोडवण्याकडे यांनी सत्तेच्या काळामध्ये लक्ष दिलं, म्हणून 35 वर्ष लोकांनी यांना नाकारलं. बरं, लांबलचक उत्तर दिलं. आता याच्यानंतर बघा, एक सर्वसामान्य मी मतदार संघात फिरलो की एकाच घरात वारंवार सत्ता होते. म्हणजे आता सो पॉप्युलर वर्ड आहे नेपोटिझम. नेपोटिझमच्या बाबतीत किंवा घराणेशाहीच्या बाबतीत माझं ही प्रांजळ मत आहे की काम करणाऱ्या माणसावरती अन्याय होऊ नये. एखादी व्यक्ती काम करत नसेल, ही लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये घटनेच्या माध्यमातून आपल्याला अधिकार दिलेला आहे. आपल्या देशाच्या संविधानानं आपल्याला अधिकार दिलेला आहे की आपण मत द्यायचं आहे आणि मग तुम्ही उमेदवार निवडून द्यायचा आहे. आता अशा परिस्थितीमध्ये मी महाराष्ट्रातली, देशातली अनेक उदाहरणं तुम्हाला सांगू शकतो जिथं चांगल्या चांगल्या घरातली लोक सुद्धा घरी बसवण्याचं काम लोकांनी केलं आणि ते काम करू शकत नसतील, निष्क्रिय असतील तर त्यांना लोक घरी बसवतील. सातत्यानं एकाच घरातील अनेक व्यक्ती शाश्वत काम केलं म्हणून निवडून देण्याचं काम सुद्धा याच देशातल्या लोकांनी केलेलं आहे आणि ते काम प्रामाणिकपणाने होतंय. आज मतदारसंघामध्ये काम करत असताना आपण हक्काने काम सांगू शकतो, आपण एखाद्या कामासाठी हक्काने भांडू शकतो. आपल्या मतदारसंघामध्ये कुणी काम किती केलंय किंबहुना शाश्वत कामांचा डोलारा कुणी उभा केलाय हे या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे.
म्हणून इथल्या लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. आबा गेल्यानंतर मी जर घरी बसलो असतो आणि फक्त आबांच्या नावावरती उभा राहण्याचा प्रयत्न जर मी आज करत असतो तर मला सुद्धा या मतदारसंघातल्या लोकांनी नाकारलं असतं. मी 8-9 वर्षे या मतदारसंघामध्ये फिरलो. आमदार सुमनताई मतदारसंघामध्ये काम त्यांनी चांगलं केलं. आपले सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे बारक्यातली बारकी गोष्ट सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवत लोकांचं हित लक्षामध्ये घेतलं. म्हणून या लोकांचा जर आम्ही पर्याय वाटत असो तर नेपोटिझमच्या बाबतीत किंवा घराणेशाहीच्या बाबतीत माझं प्रांजळ मत आहे की चांगलं काम करणाऱ्यांवरती अन्याय होऊ नये. मी आबांचा मुलगा आहे, याची जशी मेरिट आहेत तशी डिमेरिट आहेत आणि फक्त मेरिट लागू होत आहेत अशी परिस्थिती नाही, त्याची डिमेरिटही लागू होत आहेत. पण हा जबाबदारीचा वारसा आहे आणि तो जबाबदारीचा वारसा पेलण्याची धमक माझ्यामध्ये आहे, हे इथल्या लोकांनी आत्तापर्यंत दाखवून दिलेलं आहे आणि यापुढच्या काळातही दाखवून देते. डिमेरिटचा उल्लेख केला म्हणून काय लोकांची अशी भावना आहे की रोहित दादा आबांचा नावाचा वापर ज्यादा करतात, आबांचं नावाचं भांडवल करतात, त्यांचं असं विजन नाही. आता सुदैवानं माझ्या वडिलांनी जे काम केलं आहे ते काम महाराष्ट्रामध्ये एक वेगळी दिशा देणारं काम माझ्या वडिलांच्या माध्यमातून झालं. या परिसरामध्ये सुद्धा आत्ताही तुम्ही तासगाव सुरुवातीला आपल्याकडे होता 2009ला कवठेमंकाळ आला. कवठेमंकाळ तालुक्यामध्ये आमूलाग्र बदल कसा घडला हे तिथले लोक सांगतात, मी सांगायची गरज नाही आहे किंवा आम्ही कुणी सांगायची गरज नाही आहे. आणि त्याच्यानंतर पुढं सांगोल्याला आपण जातोय किंवा जतला जातोय. याच पठडीत असलेले तालुके, तासगाव कवठेमंकाळचा झालेला विकास आणि मग जत आणि सांगोल्याचा झालेला विकास यामधली तफावत जर आपण बघितली तर लोकांना लक्षामध्ये येतं की तासगाव कवठेमंकाळमध्ये आबांच्या माध्यमातून किती चांगल्या पटीनं काम झालेलं आहे. त्यामुळं आता माझ्या वडिलांनी काम चांगलं केलं, फक्त मतदारसंघासाठीच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अनेक धोरणं राबवण्याचं काम त्यांनी केलं. आता वडिलांचं नाव जर मी वापरायचं नाही तर यांनी वापरायचं का? मला काल परवा असं कळालं की हे घड्याळ चिन्ह घेत असताना आबांनी मतदारसंघामध्ये हे घड्याळ चिन्ह रुजवलेलं आहे म्हणून आपण घड्याळ चिन्ह रुजवायचं, म्हणून आपण घड्याळ चिन्हावर निवडणूक लढायची, ही यांची स्ट्रॅटेजी. आता माझ्या वडिलांच्या नावाचा वापर किंवा माझ्या वडिलांच्या कार्याचा वापर हे सुद्धा करतात. तर ते करत असतील तर मी का करू नये हा प्रश्न माझा आहे. यांची राजकीय ओळख ही फक्त आबांचा विरोधक म्हणूनच राहिलेली आहे. म्हणजे संबंध राज्यामध्ये यांची जी ओळख निर्माण झाली तर आबांचा कोणतरी विरोधक म्हणूनच निर्माण झाली. आता आबांच्या नावाचा वापर त्यांना इतका होतोय तर मी तर आबांचा मुलगा आहे, मला का होऊ नये, म्हणजे हा माझा सवाल आहे त्यांना. जास्त. पण आता ते झाली, टीका झाली. आता तुमचं विजन सांगा मला. ही 2-3 कामं मतदारसंघासाठी करायची जे पाठीमागं केलं असेल काम, पण आता मी निवडून आलो तर मी तासगाव कवठेमहाकाळ मतदारसंघात ही कामं करीन, अशी कुठली कामं करायची तुम्हाला? मतदारसंघामध्ये सिंचन योजनांच्या बाबतीत अनेक कामं पूर्णत्वास गेलेली आहेत. या पुढच्या काळात माझं एक टार्गेट असेल की टाईम टेबलप्रमाणे सिंचन योजना राबवावी, कारण शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने पीक नियोजन करता येतं. माझं दुसरं काम मला जे करायचं आहे की अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर अगदी आबांच्या कार्यात खोडा घातलेला असताना सुद्धा आपण ते सगळे मिळून काम पूर्ण करू शकलो. आम्ही ते काम पूर्ण केलं, MIDC मंजूर करून दाखवली. आता या माळरानावरती चांगल्या कंपन्या आणणं हे माझं प्राधान्यानं पहिलं टार्गेट असणार आहे. म्हणजे तिथं जर चांगल्या कंपन्या आल्या तर चांगलं काम होऊ शकतं. ग्रीनफील्ड हायवे जो जाणार आहे तो MIDCच्या जवळून जाणार आहे. त्या MIDCला ओपनिंग हायवेची मिळावी अशी विनंती मी गडकरी साहेबांना केलेली आहे. सध्या डिझाईनमध्ये चेंज करायचं काम चालू आहे, लवकरच आम्ही तेही करतोय. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तासगाव शहरामध्ये आणि कवठेमंकाळ शहरामध्ये करण्याची इच्छा आमची आहे. कवठेमंकाळ शहरामध्ये जागा आम्हाला मिळत नाही आहे, पण तासगाव शहरामध्ये तहसीलदार कार्यालयाचं जुनं ग्राउंड, तिथं आम्ही 61 कोटी रुपयांची मान्यता घेतलेली आहे. टप्प्याटप्प्यानं तिथे निधी येतोय. मागच्या महायुतीच्या काळामध्ये आम्हाला निधी मिळाला नाही, पण येत्या काळामध्ये सरकार आल्यानंतर प्राधान्यानं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करून घेण्याचं काम हे माझं असेल. मतदारसंघामध्ये शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देणं आणि शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर हे उभं करण्याचा निर्णय इथल्या तरुणांसाठी आम्ही घेतलेला आहे. त्यामध्ये डेअरी, चिकनसाठी आपण नवीन योजना राबवायच्यात, प्रकल्प राबवायच्यात, पोल्ट्री साधारण, त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर, फ्लोरिकल्चर यासाठी आपण नवीन धोरणं राबवायच्यात. डेअरीमध्ये स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जी मुलं डेअरी सेक्टरमध्ये काम करू इच्छित आहेत त्यांना
प्रोनिक्सच्या माध्यमातून आम्ही टाईप केलेला आहे. साधारण ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडला डेअरी प्रॅक्टिस चांगली आहे, तिथं आम्ही पाठवणार आहे. तिथल्याही विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस म्हणून रुरल इंडियातला अभ्यास म्हणून आम्ही आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय चलन आपल्या भागामध्ये आलं पाहिजे हा दृष्टिकोन आम्ही ठेवून काम करतोय. रस्त्यांचं जाळं मतदारसंघामध्ये चांगलं असणार आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतच राहणार आहे. पण या सगळ्याच्या व्यतिरिक्त हे शाश्वत काम हे माझं येणाऱ्या काळातलं प्राधान्यानं काम असणार आहे. तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघ हा पुण्यासारखा, म्हणजे आता पुणे बँगलोर जो हायवे येतोय त्या पुणे बँगलोर हायवेवरचं मधलं हे प्रमुख शहर झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे, स्वप्न आहे. आता त्यांच्या व्यक्तिमत्वात शेवटचं आपण एक रॅपिड फायर घेऊया. त्यांनाही खूप आत्ता बिझी शेड्यूल असतं, ह्यामध्ये आपण मुलाखत घेतोय. तर तुमचं एकंदरीत व्यक्तिमत्व पाहिलं तर पॉझिटिव्ह आहे. तर मला आता मी काय नावं घेईन त्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगायच्या मला. पहिल्यांदा शरद पवार साहेब, पॉझिटिव्ह गोष्टी कुठल्या? जिद्द, अभ्यास, एखादा विषय घेतला तर त्या बाबतीतचा अभ्यास करणं आणि आपलं मत मांडताना संयम, हे सुद्धा शिकण्यासारखं आहे. बरं, उद्धव ठाकरे साहेबांकडून त्यांची वक्तृत्व शैली अनेक लोकांना भावते असं मी ऐकलेलं आहे. त्यामुळं ती मला त्यांच्या नेतृत्वातली पॉझिटिव्ह साईन वाटते. आणि शिवसेना पक्ष हाताळण्याची जी पद्धत आहे ती फार वेगळी आहे आणि त्यांच्या ठिकाणी ते वाखाणण्याजोग आहे. बरं, जयंत पाटील साहेबांचा संयमीपणा. जयंत पाटील साहेब, मी त्यांना कधीही चिडताना बघितलेलं नाही आहे, त्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वातला तो एक फार पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करणारी गोष्ट आहे. अजितदादांचं जे काम करण्याची पद्धत आहे किंवा काम करून घेण्याची पद्धत आहे, एखादं स्ट्रक्चर जर त्यांना उभं करायचं असेल तर बारक्यातला बारका अभ्यास हा त्यांचा त्या बाबतीतचा असतो आणि त्यांना काय करायचं या बाबतीची त्यांची क्लिअरिटी फार चांगली असते. बरं, शेवटचं संजय काकांच्यातली पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की इलेक्शन मध्ये आता त्यांच्यातली पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की इलेक्शन ते फार चांगल्या पद्धतीने उभी करू शकतात. म्हणजे ती त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे की 4-4.5 वर्ष कुठेही लोकांच्यात न येता शेवटच्या 4, 5, 6 महिन्यामध्ये निवडणूक आपल्या गटाला घेऊन कशी उभा करायची. पॉझिटिव्ह सांगताय का निगेटिव्ह? नाही, ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. म्हणजे शेवटच्या 6 महिन्यात निवडणूक कशी उभा करायची हे जर कुणाकडून शिकायचं असेल, कुठलंही काम न करता किंवा लोकांच्या मध्ये न जाता शेवटच्या 6 महिन्यात ते त्या तडफेनं निवडणूक लढवतात, ही त्यांची शिकण्याची गोष्ट आहे त्यांच्याकडून. जाताचा शेवटचा प्रश्न, तुम्हाला निवडून का द्यावं? मी जे शाश्वत काम मतदारसंघामध्ये करू इच्छितोय, मी फक्त आबांचा मुलगा आहे म्हणून निवडणूक लढवत नाहीये. गेल्या 5 वर्षामध्ये मी मतदारसंघामध्ये काय काम करू शकतो, त्याचा पाया कशा पद्धतीने घातलेला आहे हे लोकांनी बघितलेलं आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या त्या जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या केल्या. साधारण 45 शाळांना 1-1.5 कोटीपेक्षा जास्त निधीचा देऊन आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण चांगले मिळेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून या मतदारसंघातल्या साधारण 30-35 हजारपेक्षा जास्त रुग्णांची तपासणी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून केल्या. 5,500 पेक्षा जास्त रुग्णांच्या शस्त्रक्रिया आम्ही मोफत करू शकलो फाउंडेशनच्या माध्यमातून. त्याच्याबरोबर आरोग्यावरती काम करत असताना टेक पार्टनर्स असावेत. भविष्यामध्ये आरोग्य हे AI रिलेटेड होणार आहे, त्याच्यासाठी ॲप्स येणार आहेत. उद्या मतदारसंघामध्ये काम करत असताना तासगाव कवठे मंकाळचा मेडिकल ॲप हा एक वेगळा विषय असणार आहे. त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंट सेंटर आम्ही उभं करू इच्छितो आहे. मी मधल्या काळामध्ये नोकरी महोत्सव घेतला, अनेक मुलांना पुण्याला मुंबईला काम मिळालं, फक्त लँग्वेज बॅरियर आला म्हणून त्या मुलांना तिथं काम करता आलं नाही, कंपनी सोडावी लागली. म्हणून आम्ही ज्यावेळेस प्रोनिक्स बरोबर पार्टनरशिप केली त्यावेळेस आम्ही असा एक करार केलेला आहे की उद्याच्या काळामध्ये एक लँग्वेज लॅब सुद्धा मतदारसंघामध्ये सेटअप करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे, ज्यामध्ये इंग्लिश, जर्मन आणि स्पॅनिश हे ग्रामीण भागातल्या मुलांना फ्री शिकवण्याचं काम आमच्या माध्यमातून होणार आहे. आणि आपली मुलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेमध्ये टिकली पाहिजेत या दृष्टिकोनातून हे काम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. फुटबॉल म्हणजे खेळ, वुमेन्स फुटबॉल टीम आम्ही मतदारसंघामध्ये तयार केली.
अत्यंत गरीब घरातल्या मुलींना घेऊन त्या फुटबॉल टीम तयार केल्या. आज त्यातली 2 मुली त्यातल्या नॅशनल खेळतात, 6 मुली स्टेट खेळतात. त्या घटकाला सुद्धा एक चांगली उंची निर्माण करून देण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि या मतदारसंघामध्ये ऊस असेल, दूध असेल किंवा भविष्यामध्ये काम करत असताना ज्याची गरज शेतकऱ्याला आहे ती गरज निर्माण करून देण्याच्या दृष्टिकोनातून मी काम करणार आहे. मित्रांनो, रोहित दादांशी भरपूर विषयावर बोलू शकतो. त्यांचा अभ्यास खूप आहे. एवढा अभ्यास करून शेवटी काय बनायचे कोणागत? मला माझ्या वडिलांसारखं बनायचं. मित्रांनो, ह्या वाक्यावर आपण मुलाखत थांबूया. चांगल्या गप्पा मारल्या. परत कधीतरी आपण वेगळ्या विषयावर गप्पा मारूया. कसं वाटलं दादा बोलून? मला आनंद झाला तुमच्याशी बोलून. आज जरा वेगळे प्रश्न आले. हे ज्यावेळेस स्टेट लेवलला वेगळ्या न्यूजच्या माध्यमातून आम्ही उत्तर देत असतो त्यावेळेस तिथे प्रश्न वेगळे असतात, पण तुमचे प्रश्न एकदम नॅचरल होते, त्यामुळे बोलायला मजा आली. चालेल, धन्यवाद दादा. आभार. आलो.